नमस्कार. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय सभेच्या म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून जहाल बनण्यासाठी लोकांना प्रेरित केलं होतं. त्यांनी संदेश दिला होता, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा. आणि चतुसूत्री म्हणजे स्वराज्य मिळवायसाठी स्वदेशीचा प्रयोग, परदेशी मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, ह्या सगळ्यासाठी त्यांनी लोकांना प्रेरित करायचा प्रयत्न केला. त्यांनी ज्या रीतीने लोकांना त्यावेळेला प्रेरित केलं, लक्षात घ्या, हे साल आहे 1905. दादाभाई नौरोजी हे उच्च विद्याविभूषित, परदेशात जाऊन म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणारे असे दिग्गज नेते होते. त्यांनी या रीतीने लोकांना प्रेरित केलं आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परदेशी मालाची पहिली होळी ही पुण्यामध्ये केली. कारण बहिष्कार घालायचा म्हणजे तो मुळापासून घातला पाहिजे. लोकांच्या मनामध्ये परदेशी मालाविरुद्ध राग उत्पन्न झाला पाहिजे आणि मग त्यासाठी त्यांनी हा एक मोठा प्रयोग त्यावेळेच्या पुण्यामध्ये केला. लक्षात घ्या, यावेळेला ते महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते आणि मग पुण्यामध्ये त्यांनी परदेशी मालाची जाहीर रीतीने म्हणजे अक्षरशः असं म्हणतात की तिरडीवर परदेशी माल टाकून प्रेतयात्रा काढली आणि वैकुंठ भूमीमध्ये त्याचं शेवटी दहन करण्यात आलं. तिथं सगळ्या नेत्यांची भाषणं ही त्या ठिकाणी झाली. अर्थातच यासाठी शिक्षा होती सावरकरांना ठरलेली, त्याप्रमाणे त्यांना कॉलेजमधून महाविद्यालयातून निष्कासित करण्यात आलं. परंतु टिळकांनी रदबदली केली आणि मग काही दंड म्हणजे त्यावेळेला 10 रुपये एवढा प्रचंड दंड आकारला आणि सावरकरांना परत एकदा महाविद्यालयीन शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. आणि एक योगायोगाची गंमत म्हणजे अभ्यासक्रम अशी नाही आहे फार, पण जेव्हा गांधीजींना त्यांना याबद्दल विचारलं होतं तर त्यावेळेला ते म्हणाले होते की अशी परदेशी मालाची होळी वगैरे करून स्वराज्य मिळवणं शक्य नाही. 1905 सालातलं विधान आहे. गांधीजी यावेळेला शिक्षण घेऊन भारतात परत आलेले आहेत. अजून त्यांचं महात्मा व्हायचं आहे, परंतु त्यावेळेला काही जणांनी गांधीजींची मतं ही अशी होती असं म्हटलेलं आहे. तर अजून ती मतं माणसाची बदलत असतं, तसं गांधीजींचंच मत आहे. त्याप्रमाणे 1905 साली जे त्यांना पटलेलं नव्हतं ते 1920 साली पटलं. इतरांपेक्षा फार लवकर पटलं, कारण सावरकर असं म्हणतात की मी जे सांगतो ते लोकांना 50 वर्षानंतर पटतं, माझी वाट बघायची तयारी आहे. तर एनिवे, पण यानंतर सावरकरांना इंग्लंडमध्ये जाण्याचा योग आला. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एक शिष्यवृत्ती दिली होती, त्याचं नाव आहे शिवाजी स्कॉलरशिप. तसंच जे भारतीय बांधव इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी येतील त्यांच्यासाठी त्यांनी एक तिकडचं मोठं घर भाड्याने घेतलं होतं आणि तिथं ती शिकायची सोय होती. त्याला इंडिया हाऊस असं नाव होतं. आणि मग सावरकर हे आता इंग्लंडला जाणार आहेत. अर्थात सगळ्याचा सगळा खर्च हा स्कॉलरशिपमधून निघणार नव्हता, त्यामुळं अन्य मार्गाने सुद्धा त्यांनी आपल्या खर्चाची तरतूद केली आणि बोटीच्या प्रवासाला सुरुवात झाली. इथं तसं म्हणतात त्यांनी आपल्या संघटनेचं नाव अधिक व्यापक केलं. जे मित्रमेळा असं होतं त्याऐवजी अभिनव भारत या रीतीने ही संस्था पुढं नावारूपाला आली. जसं सावरकर लंडनमध्ये पोहोचले ते इंडिया हाऊसमध्ये राहायला लागले आणि इथून पुढे इंडिया हाऊस हे सशस्त्र क्रांतिकारकांचा एक मोठा अड्डा बनला. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपर्कात आलेल्या माणसांची सूची, काही सूची देतो, सगळी नावं मला माहीत नाहीत, परंतु प्रामुख्याने सेनापती बापट म्हणजे पांडुरंग महादेव बापट, त्याच्यानंतर मदनलाल धिंगरा, रासबिहारी बोस, लाला हरदयाळ, मॅडम कामा, अशी कितीतरी नावं त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आहेत. ही मी केवळ काही नावं घेतलेली आहेत. प्रत्यक्ष हे नेटवर्क हे प्रचंड मोठं त्यावेळेला होतं. लक्षात घ्या, सावरकर लंडनला शिकायला गेले. बॅरिस्टरीची परीक्षा पास होण्यासाठी म्हणून ते तिथं गेलेले आहेत, बॅरिस्टर होण्यासाठी म्हणून ते तिथं गेलेले आहेत. पण प्रत्यक्ष त्यांनी इथं खूप मोठं क्रांतिकारकांचं जाळं हे उभं केलं असं म्हणावं लागेल. त्यावेळेला कसं होतं बघा, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र.
1905 साल हे महत्त्वाचं एवढ्यासाठी आहे युरोपच्या इतिहासात की त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स हे पिढीजात वैर विसरून एकत्र आलेले. त्यांनी टेबलावर बसून चर्चा केली आणि दोघांमधले जे विवादास्पद मुद्दे आहेत हे शांततामय मार्गाने सोडवले, कारण फ्रान्सला पर्यायच नव्हता. तिकडे जर्मनी बलाढ्य होत चालला होता. फ्रान्सने एकदा स्वबळावरती जर्मनीला हरवायचा प्रयत्न केला, पण तो जो प्रिन्स बिस्मार्क होता त्याच्या युद्धनीतीसमोर हे फेल गेलं आणि उलट अल्सेक आणि लॉरेन्स हे प्रांत फ्रान्सला गमवावे लागले. पार पॅरिसच्या जवळपासपर्यंत जर्मनांच्या फौजा येऊन पोहोचल्या होत्या. भविष्यात ही गोष्ट व्हायला नको या दृष्टीने फ्रान्सने इंग्लंडशी मैत्री, म्हणजे जर्मनीपेक्षा इंग्लंड बरा आहे अशा ह्याच्यात इंग्लंडबरोबर मैत्री प्रस्ताव स्वीकारला. इंग्लंडला युरोपमध्ये आपलं स्थान मजबूत करायचं होतं. लक्षात ठेवा, इंग्लंडचा जो प्रवास आहे हा फार विचित्र आहे. आता संबंध नाही पण थोडासा भाग घ्यायला हरकत नाही की ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यापूर्वी इंग्लंडची ओळख ही चोर राष्ट्र म्हणून होती. किंबहुना पोर्तुगालमध्ये जे इंग्लंडची करन्सी म्हणजे इंग्लंडचं चलन आहे त्याला पायरेट्स या नावानेच ओळखलं जायचं. ज्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करत होते इंग्लंडमध्ये, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणूया, त्यावेळेला त्याचं एक जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, एक जो उद्देश आहे ते म्हणजे इंग्लंडला जगामध्ये सन्मानाचं स्थान प्राप्त करून देता येईल, असंही एक ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ज्या वेळेला हे सगळे प्रकार चालू होते तेव्हा हे इंग्रज लोक चोऱ्यामाऱ्या करण्यात, फक्त थोडासा फरक आहे, समुद्रातल्या चोऱ्यामाऱ्या करण्यात एक्सपर्ट होते. मग नंतर चोरीची विद्या त्याने आणखी विकसित केली. पण आत्ताच्या घडीला एवढंच म्हणूया की चोऱ्यामाऱ्या करण्यामध्ये ते एक्सपर्ट होते. मग त्यांनी चोरीच्या जोडीला तत्वज्ञान वगैरे वगैरेची भर दिली आणि मग व्यापक स्वरूपात चोरी करत बसले. तर तिथं आत्ताचा मुद्दा आहे त्याप्रमाणे इंग्लंडला युरोपातलं आपलं स्थान बलाढ्य करायचं होतं. आपलं लांबडं नाक प्रत्येक देशाच्या राजकारणात खुपसायची ह्या अँग्लो सॅक्सन लोकांना जाम सवय आहे. मग ती इंग्लंड असू देत, अमेरिका असू देत. आता बघा ना, जपान बरोबर युद्ध खेळायची अमेरिकेला काय आवश्यकता होती दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला? जपान कुठच्या कुठे आहे, अर्धी पृथ्वी ओलांडल्यावर याचा अमेरिकेचा किनारा येतो. इतक्या दूर देशातल्या लोकांना जपानला काय गरज होती युद्ध खेळायची? पण अमेरिका हवा अशी क्रिएट करते की प्रत्येक ठिकाणी आपलं लक्ष तिथं जाईल. आताही तुम्ही रिसेंटली ऍक्टिव्हिटी बघा, इराण बरोबर चाललेलं युद्ध. इराण कुठं आहे जगाच्या नकाशावर, अमेरिका कुठं आहे? पण जिथं तिथं यांचे आपले हितसंबंध गुंतलेले असतात. इंग्रजांचे त्यावेळेला राजकारण असंच चालायचं आणि मग ते हितसंबंध गुंतवायला स्वतः घुसायचं. म्हणजे एखाद्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो, म्हणजे त्या देशाच्या राजकारणात आपल्याला नाक खूप असतं. तर भारतामध्ये त्यांनी काय केलं होतं? हेच तर केलं होतं. संस्थानिक जे होते त्यांच्या भांडणामध्ये स्वतःमध्ये घुसायचं आणि एका संस्थानिकाची बाजू घ्यायची, दुसऱ्याशी युद्ध करायचं. मग तैनाती फौजेसारखं, म्हणजे सबसिडरी अलायन्स प्लॅन म्हणतात, तर अशा काही गोष्टी घुसवायच्या आणि असं करत अख्खा भारत त्या लोकांनी जिंकला होता. हीच रणनीती ते युरोपात वापरत होते. आता स्वतः त्यांच्या देशाचा इतिहासही तसाच आहे. याला गोंडस नाव आहे. आपण इंग्लंड म्हणत असतो, पण ऑन रेकॉर्ड याचं गोंडस नाव आहे UK, युनायटेड किंगडम्स. कुठच्या राजवटी एकत्र आलेल्या आहेत? तर प्रामुख्याने इंग्लंड. तुम्ही इंग्लंडचा जर नकाशा बघितला तर लक्षात येईल की दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला खरं तर इंग्लंड नाव आहे. पश्चिमेकडचा मधला भाग याला वेल्स असं नाव आहे आणि उत्तरेकडचा भाग याला स्कॉटलंड असं नाव आहे. आणि पश्चिमेकडं आणखीन एक बेट बघायला मिळतं, त्याला आयर्लंड असं नाव आहे. ह्या चौघांना एकत्र करून जे तयार झालं फोर्सफुली त्याला नाव आहे UK, युनायटेड किंगडम. ते UK कधी कधी ढिके व्हायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आयर्लंड, आयरिश लोकांचं म्हणणं आहे आम्ही आयरिश आहोत, आयर्लंडचे आहोत, वी आर नॉट बिलॉंगिंग टू इंग्लंड. त्यांच्याच भाषेत आम्ही काही इंग्लंडचे नाही. आणि त्यामुळं आयर्लंड स्वतंत्र होऊ इच्छित होता. मध्यंतरी त्यांचा बराच मोठा भाग त्यांना स्वतंत्र करण्यात यश आलं, पण सगळा काही आयर्लंड स्वतंत्र झालेला नाही. विशेषतः उत्तर आयर्लंड जो आहे तो अजूनही इंग्लंडच्याच म्हणजे UKच्याच ताब्यात आहे. स्कॉटलंडला मध्ये मध्ये उर्मी येत असते की आपण स्वतंत्र व्हायचं. हे असे प्रकार त्यांच्याकडे चालू असतात. आता त्यावेळेला महत्वाचं काय होतं तर आयरिश लोकांना स्वतंत्र व्हायची इच्छा होती. आणि मग अशा वेळेला सावरकरांनी आयरिश क्रांतिकारकांशी संपर्क केला
झाली आंतरराष्ट्रीय संघटना, भारतीय क्रांतिकारक, इंग्लंडमधून आयरिश लोकांशी संबंध. तसंच तुम्ही जगाच्या मानचित्रामध्ये एक जर गंमत बघितली तर लक्षात येईल की वास्को द गामा जो संपूर्ण जलमार्गाने भारतात आला होता तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला असणारा केप ऑफ गुड होप, म्हणजे आशेचं भूशिर असं नाव आहे त्याचं. ते आशेचं भूशिर म्हणजे केप ऑफ गुड होप, ज्याला वळसा घालून भारतात यायचं. पण नकाशात जर बघितलं तर लक्षात येतं की इजिप्तमध्ये सुवेज नावाची जी जागा आहे तिथं जर कालवा खोदला, असा कालवा आधी खोदायचा प्रयत्न झाला होता का? उत्तर आहे हो. तो नाईल मार्गे एकदा कालवा खोदायचा प्रयत्न झाला होता, पण तो जुन्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व काळात वगैरे कधीतरी झाला होता असं म्हणतात. पण आता यांनी ठरवलं की जर आपण असा चांगला कालवा खोदला की ज्याच्यातून मोठ्या बोटी पलीकडे जातील तर आपल्या प्रवासाचा वेळ कमी होईल. आणि याप्रमाणे कालवा खोदण्यात आला. त्याला नाव आहे सुवेज कॅनॉल, सुवेजचा कालवा. आता ही जागा अतिशय महत्त्वाची झाली. आता तुम्ही नकाशामध्ये बघा तर सुवेजच्या कॅनलला एंट्री करायची असेल, प्रवेश घ्यायचा असेल भारताकडच्या बाजूनी, तर पहिल्यांदा एडनच्या आखातातून जावं लागतं. मग यानंतर जागा येते एडन. ही एक छोटीशी अरुंद जागा आहे. लष्करीदृष्ट्या ही महत्त्वाची आहे. इंग्लंडने एडन ताब्यात ठेवलं. आठवत असेल तर वासुदेव बळवंत फडक्यांना तुरुंगात ठेवलं होतं, ती जागा एडन. ही एडन ब्रिटिशांच्या मालकीची असणं याचं कारण हे आहे की इथून पुढं कंट्रोल आपल्या हातात राहतो. तसं सुवेज हा दुसरा पॉईंट झाला, कारण सुवेज कॅनल बंद केला की इंग्लंडचा भारताशी असणारा व्यापाराचा जवळचा मार्ग बंद होतो. आणि मग अशा वेळेला सुवेजवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न इंग्लंडचा होता, फ्रान्सचा होता. यामुळे इजिप्शियन लोक हे त्यांच्या विरुद्ध होते. त्यामुळे इजिप्शियन क्रांतिकारकांना आपल्याबरोबर घेतलं. चीन हा काही भारतासारखा संपूर्णतः गुलाम झाला नव्हता, पण अवस्था तशीच होती. म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, रशिया अशा विविध राष्ट्रांनी चीनचे तुकडे कुठेतरी माझं प्रभाव क्षेत्र म्हणून ताब्यात घेतले होते. चीनची जी राजवट आहे त्यावेळेचं नाव होतं मानचू. आपण सरळ म्हणतो मांचू. मांचुरिया नावाचा भाग आहे, म्हणजे उत्तर पूर्व चीन जो आहे त्या उत्तर पूर्व चीनला मांचुरिया म्हणतात. तर त्या मांचुरियातल्या लोकांची इथं सत्ता होती. मांचू जो राजा असतो त्याला मिंग असं म्हणतात. इंग्लंडमध्ये हा किंग कसा होतो माहीत नाही, पण इंग्लंडमध्ये तो किंग, तो यांच्याकडं मिंग. आणि मग ही राजवट ही इंग्लंडनी पहिल्यांदा धक्के दिले, मग बाकीच्यांनी दिले आणि फार पोखरून काढली होती. आणि त्यामुळे चिनी लोकांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी ह्या परदेशी लोकांबद्दल असंतोष होता. एकतर चिनी लोक स्वतःला उच्चवर्णीय समजतात आणि हे युरोपियन वगैरे रानटी लोक आहेत, जंगली लोक आहेत असं त्यावेळेचा त्यांचा समज होता. आणि हे आपल्याशी काय व्यापार करणार या पद्धतीत त्यांचा समज होता. आणि नंतर मात्र इंग्रजांचं जे काही स्वरूप बघितलं गेलं, यानंतर चीन्यांना इच्छा झाली की आपला देश या परदेशी प्रभावाखालून मुक्त झाला पाहिजे. आणि त्यासाठी चिनी क्रांतिकारक, रशियामध्ये झार नावाचा सम्राट, हे झार म्हणजे पद आहे. ॲक्च्युली रोमन सम्राटाला पद आहे सीझर. तुम्ही ऐकलं असेल ज्युलियस सीझर, ऑगस्टस सीझर, ही दोन माणसं नाही आहेत. ज्युलियस हा सीझर, ऑगस्टस सीझर हे असं आहे. काही जणांना वाटतं ज्युलियस वेगळा आणि सीझर वेगळा, तर तसं नाही आहे. तो सीझर हा शब्द हा जर्मनीमध्ये त्यातल्या त्यात संस्कृतच्या जवळ जाणारा उच्चारला जातो, तो आहे कैसर. म्हणून तुम्ही जर्मन सम्राटाचं नाव ऐकलं तर कैसर विल्यम दुसरा असं नाव ऐकायला मिळेल. ह्याच कैसरचं किंवा सीझरचं रशियामध्ये गेलं तर रूप होतं झार. ते स्पेलिंग काहीतरी टी पासून करतात. मला रशियन माणसं आणि रशियन भाषा वाचता येत नाही. रशियन माणसांचे चेहरे फार गूढ असतात. तुम्ही जर बघितलं साधी गोष्ट, त्यांच्या अध्यक्षाचा चेहरा बघा. मला एक वेळ मोनालिसाचा चेहरा वाचायला येईल, पण त्या रशियाच्या अध्यक्षाच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळणार नाही. सगळे एक जात बेरकी, गूढ अशीच माणसं वाटतात. जरा चेक करून बघा रशियन लोकांचे, विशेषतः ह्या राजनीतीमध्ये असलेल्या रशियन लोकांचे चेहरे चेक केले तर लक्षात येईल यांच्यात बरेचदा मंगोल मिश्रण आहे, कॉकेशॉइड मिश्रण आहे, आणखीन कोणकोणती मिश्रण आहेत माहीत नाही, पण असं संयुक्त मिश्रणाने त्यांचा काहीतरी वेगळाच चेहरा तयार झालेला असतो आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय हेही कळत नसतं. तसं तो झार जो होता त्याचं राज्य, तर तो अन्यायाने राज्य करत होता. आता राजांचा हक्कच असतो अन्याय करणं.
सगळेच राजे काही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे प्रजेच्या कल्याणाच्या मागं वगैरे नसतात. तर त्याच्यामुळं त्या झारच्या विरुद्ध जनमत होतं आणि रशियन क्रांतिकारकही तयार होत होते. आणि अशा वेळेला रशियन क्रांतिकारकांशी पण संबंध तयार केले गेले. आणि ह्या रीतीने जगभरामध्ये शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने प्रचंड मोठी आंतरराष्ट्रीय संघटना क्रांतिकारकांची ही उभी केली. याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रचंड मोठं मोलाचं योगदान हे इथं आहे. आपल्याकडच्या दुर्दैवाने खरं म्हणायला हरकत नाही असं, पण हे जे पप्पू छाप लोक आहेत यांना हे काही कळत नाही. हे यांच्या डोक्याच्या पलीकडचं आहे आणि त्याच्यामुळं कुठच्या तरी एक मुद्दा घ्यायचा ज्याच्यावर हसायचं स्वतःहून आणि इतरांना सांगायचा हसा याच्यावर, एवढेच प्रकार चालतात. हे कार्य समजून घेणं खूप कठीण आहे. हे समजण्यासाठी त्या बुद्धिमत्तेची माणसं ही आवश्यक आहे. आता ही संघटना उभी राहिली. आता भारतामध्ये बॉम्बची विद्या आणायची होती, कारण क्रांतिकार्य म्हटलं की नाईलाज असतो, पण आपल्याला शस्त्र घ्यावी लागतात. लक्षात ठेवा, क्रांतिकार्य म्हणजे अमक्याचा मुर्दा पाडला, तमक्याचा खून केला, अमक्याला बॉम्बस्फोट करून मारलं, ह्याला क्रांतिकार्य नाही म्हणत. क्रांतिकार्याचा अर्थ आपण बघितलेला आहे, ते म्हणजे राज्यव्यवस्थेत होणारा झटपट बदल आणि बदल करणारा तो बदल राष्ट्राच्या हिताच्यासाठी करत असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग अशा वेळेला जर राष्ट्रहितार्थ जर एखादं परिवर्तन राज्य यंत्रणेमध्ये केलं गेलं तर त्याला म्हटलं जातं क्रांती. ही बरेचदा सशस्त्रच असते. निशस्त्र क्रांती ही फारशी कुठं जगाच्या इतिहासात झाल्याची नोंद नाही. काही जण म्हणतील भारतामध्ये जो काही राज्य यंत्रणेत बदल झालेला आहे तो असाच झालेला आहे, तर तो तसाच झालेला नाही आहे. तो तसा झालाय असं भासवलंय, प्रत्यक्ष तसं नाही. आपण नंतर हा भाग बघूया. एनिवे, तर सशस्त्र क्रांती याच्यामध्ये मारणं हे उद्देश नाही किंवा उद्दिष्ट नाही. राज्य यंत्रणेत योग्य ते परिवर्तन हे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जाणारा मार्ग जो आहे तो काही जे आड येणारे आहेत यांच्या हत्येतून जातो. हे कटू पण वास्तव सत्य आहे. आता या ठिकाणी क्रांतिकार्य करायचे, बॉम्बचा वापर अनिवार्य आहे. काही बंगाली क्रांतिकारकांनी पण बॉम्बची विद्या मिळवायचा प्रयत्न केला, पण त्या बॉम्बला जी भेदन क्षमता आहे, त्याचे जे काही एक्सप्लोजिव्ह पॉवर आहे ती तेवढी आली नाही. अशा वेळेला अभिनव भारतचे सेनापती बापट हे फ्रान्समध्ये गेले. तिथं पूर्वनियोजित गोष्टीप्रमाणे रशियन क्रांतिकारकांनी बॉम्बची विद्या असणारं पुस्तक त्यांना तिथं येऊन दिलं. अर्थात हे पुस्तक जर्मन भाषेत होतं, त्यामुळं त्याचं जर्मनीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करावं लागलं. त्यावेळेला काय गुगलसारख्या सेवा नव्हत्या, बटन दाबलं की सगळं ट्रान्सलेट झालं. आणि मग हे ट्रान्सलेशन घेऊन सेनापती बापट हे इंग्लंडमध्ये आले. इंडिया हाऊसमध्ये बॉम्ब बनवायचे प्रयोग त्यावेळेला सुरू झाले. पिक्रिक ऍसिड नावाचा एक पदार्थ आहे, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल असं त्याचं सायंटिफिक नेम आहे. पिवळ्या रंगाचा पदार्थ असतो. तुमच्यापैकी जी मुली 12वीमध्ये सायन्स घेतलं असेल, केमिस्ट्री घेतलं असेल, त्यांना आठवत असेल तर पिक्रिक ॲसिड, पोटॅशियमची चाचणी करण्यासाठी आपल्याला पिक्रिक ॲसिड लागतं. त्याच्यानंतर हात पिवळे होऊन जातात. ज्यांनी ही टेस्ट केली त्यांना आठवत असेल तर टेस्ट ट्यूब धरून हलवलं की ते हाताला टेस्ट ट्यूबचं ते पिक्रिक ॲसिडचं सोल्युशन लागतं. ते पिक्रिक ॲसिड हे बॉम्ब बनवण्यातल्या रसायनापैकी एक महत्त्वाचं रसायन. अनेकांनी त्यावेळेला नोंद केली की सावरकरांना जेव्हा भेटायला जायचे तेव्हा त्यांचे हात पिवळे झालेले दिसायचे, कारण ते पिक्रिक ॲसिडवर काम करत होते. आणि मग त्यानंतर त्यांनी ते बॉम्बची विद्या ही चेक करून बघितली. लंडन जवळच कुठच्या तरी जंगलामध्ये जाऊन तो बॉम्बचा स्फोट करून तो इफेक्टिव्ह होतो का याची चाचणी घेण्यात आली आणि मग ही विद्या भारतात आणण्यात आली. हे फक्त परदेशातच क्रांतिकार्य करत नव्हते, भारताशी त्यांचे संबंध होते. इंग्लंडमध्ये राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ग्रंथ लिहिलेला आहे, मराठीमध्ये लिहिलेला आहे, 1857चं स्वातंत्र्य समर. लक्षात घ्या, याच्या आधी त्याचं वर्णन पुस्तकात म्युटिनी ऑफ सीपॉय म्हणजे शिपायांचं बंड असं केलं जायचं. भारताच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर ही पहिली व्यक्ती आहे ज्यांनी सांगितलं इट वॉज नॉट म्युटिनी ऑफ सीपॉय, हे शिपायांचं बंड नाही, तर हे 1857चं पहिलं भारतीय स्वातंत्र्य समर आहे. त्यांनी तो ग्रंथ लिहिला
पण ब्रिटिश गुप्तचर तुम्हाला माहिती आहे, कारण आमचे नालायक फितुरही तुम्हाला माहिती आहेत. तर त्याप्रमाणे ही खबर ब्रिटिशांना लागली आणि हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या आधीच, मुद्रित होण्याच्या आधी म्हणजे छापायच्याही आधीच बंदी घातली गेली. जगातलं हे पहिलं पुस्तक असेल की ज्याच्यावरती छापायच्या आधी बंदी घातली गेली. मग ह्यांनी काय साध्य होतं, तर भारतातला कुणी माणूस हे करायलाच लागला नाही, कारण हे पुस्तक बंदी घातलेलं आहे, हे पुस्तक हातातच धरायला तयार नाही कोण. मग या पुस्तकाच्या प्रती म्हणजे जी काही हस्तलिखित आहे हे शेवटी जर्मनीत नेलं गेलं. मी ठरवलं कितीही तरी कधीतरी नाव घ्यावंच लागतं, ॲडॉल्फ हिटलर. त्या हिटलरनी जर्मन लोकांना एक मंत्र दिला होता. ते म्हणजे जर्मन लोक हे शुद्ध आर्यवंशीय लोक आहेत आणि त्यांना काहीच अशक्य असं नाही. त्याप्रमाणे खरीच गोष्ट होती की जर्मनांनी हे पुस्तक छापलं, मराठी फॉन्ट, मराठी अक्षरं तयार केली आणि ते पुस्तक त्यांनी जर्मनीमध्ये छापलं. आता जर्मनीत कसं काय, तर शत्रुता आपला मित्र, इंग्लंड आणि जर्मनी यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं. जर्मनीचा जो सम्राट होता कैसर विल्यम दुसरा, त्याला ही इच्छा होती की बाबा इंग्लंडचं साम्राज्य जे आहे त्याचा काही हिस्सा तरी जर्मनीला मिळावा, किंवा जेव्हा उद्या इंग्लंडबरोबर युद्ध होईल तेव्हा भारत स्वतंत्र झाला तर भारताकडून होणारे जे रिसोर्सेस आहेत, जो रसद पुरवठा होणार होता इंग्लंडला, तो मिळणार नाही. आणि मग जर्मनी बरोबर युद्ध करताना इंग्लंडची रसद तुटल्यामुळे जर्मनीला विजय मिळवणं शक्य होतं. अशी काहीतरी अटकळ होती. जर्मन सम्राट पण आपल्याला मदत करत होता. जर्मनीमध्ये हे पुस्तक छापलं गेलं आणि भारतात आणून विकलं गेलं. त्यावेळेला क्रांतिकारकांना माहिती होतं की ह्या पुस्तक विक्रीतून जे काही द्रव्य म्हणजे जे काही पैसे मिळतील ते क्रांतिकार्यासाठी वापरले जाणार आहेत, ते चैनीसाठी नव्हते वापरायचे. तर त्याप्रमाणे हे करायचं ठरवलं. ह्या पुस्तकाच्या असंख्य प्रती भारतात चोरी छुपे विकल्या गेल्या, कारण बंदी घातली की आपल्याला क्युरिओसिटी असते की नक्की काय म्हटलंय त्या पुस्तकात. आणि त्याप्रमाणे हे प्रचंड खपलेलं पुस्तक आहे. बंदी असताना सुद्धा जे धनद्रव्य मिळत होतं त्याच्यामधून परदेशातून पिस्तुलं खरेदी केली गेली आणि ही पुस्तकं धर्मग्रंथात, कुठचं ते तुमचं तुम्ही ओळखा, पण त्या धर्मग्रंथाची पानं कापून त्याच्यात लपवली गेली आणि हे धर्मग्रंथ भारतात पाठवले गेले. बघणारा बोटीवरचा अधिकारी काय बघणार आहे, धर्मग्रंथ आहे. प्रत्यक्ष आतमध्ये पिस्तूल आणि अशी पिस्तुलं भारतात पोहोचवली गेली. भारतामध्ये क्रांतिकारकांच्या संघटना मोठ्या प्रमाणात काम करत होत्या. इथे बंगालमध्ये किंग्सफोर्ड नावाचा अधिकारी होता, त्याला बॉम्बस्फोट करून मारायचा प्रयत्न केला गेला. ह्या प्रयत्नामध्ये खुदीराम बोस ह्या सशस्त्र क्रांतिकारकाला जिवंत पकडण्यात आलं आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी इंग्रजांच्या हातात लागण्यापेक्षा आत्महत्या प्रकरण पत्करलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण खुदीराम बोसांना मात्र तुरुंगात ठेवलं. किंग्सफोर्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न हा खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी केला. बॉम्ब टाकून किंग्सफोर्डची हत्या करायची होती. प्रत्यक्षामध्ये खुदीराम बोस हे पकडले गेले आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी आत्महत्या केली. अर्थात ती स्टोरी खूप मोठी आहे, मी आत्ता फक्त संक्षिप्त स्वरूपात सांगितली आहे. खुदीराम बोसांनी बॉम्ब कुठून मिळवला, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे. आणि मग ह्या बॉम्बचे धागेदोरे येऊन पोचले उत्तर प्रदेशात. अलीपूर नावाची जागा आहे, तिथं बॉम्ब बनवायचा कारखाना चालू केला होता. ह्यानंतर इथं बॉम्ब बनवायचं तंत्रज्ञान कसं आलं, ह्याचे धागेदोरे आले नाशिकमध्ये. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर, उपाख्य बाबाराव सावरकर यांच्यापर्यंत ते धागेदोरे येऊन पोहोचले. आणि मग त्यांना कुठलीतरी राष्ट्रभक्तीपर कविता प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली, कारण स्पष्टपणे पुरावे नव्हते, तर त्यामुळे ही राष्ट्रभक्तीपर कविता प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली. नाशिकचा जो कलेक्टर आहे जॅक्सन, त्यांनी ह्या प्रश्नी अनन्वित अत्याचार केलेले आहेत. आणि मग बाबाराव सावरकरांना पहिली शिक्षा डिक्लेअर केली गेली, ती म्हणजे आजीवन कारावास, जन्मठेप अंदमानला जाऊ.
25 वर्षाची शिक्षा होती. नाशिकमध्ये सावरकरांचं घरदार जप्त केलं गेलं. त्याचबरोबर त्यांना आश्रय देणाऱ्यांवर पण कारवाई करायला सुरुवात झाली. सावरकरांच्या घरच्या मंडळींवर किती वाईट परिस्थिती त्यावेळेला आली असेल कल्पना करून बघा. जेव्हा स्वतः बाबाराव सावरकरांच्या पत्नी या अन्य क्रांतिकारकांच्या पत्नींना धीर देत राहत होत्या, त्यांना धीर देत नव्हतं कोण, त्या इतरांना धीर देत होत्या. मोठं कार्य आहे. जेव्हा बाबाराव सावरकरांना नाशिकच्या कारागृहातून रेल्वेने मुंबई आणि मग मद्रास म्हणजे चेन्नई इकडे घेऊन जायचं होतं, त्यावेळेला जॅक्सननी त्यांची प्रचंड विटंबना केली. गाढवावरून धिंड वगैरे काढली नाशिकमध्ये. हे असे अनन्वित अत्याचार जॅक्सननी केले. त्याचा प्रतिशोध घेणं हे क्रांतिकारकांचं काम होतं. आणि मग अशा वेळेला सशस्त्र क्रांतिकारक अनंत कान्हेरे आणि त्यांच्या जोडीला कर्वे आणि देशपांडे यांनी मिळून जॅक्सनला मराठी नाटकं बघायचा खूप आवड होती. त्या नाटकामध्ये जाऊन तिथं त्याला मारलं. ही हत्या ही अत्यंत महत्त्वाची ठरली. त्याचं कारण म्हणजे इंग्रज मुळासकट हादरले. यानंतर अर्थातच कान्हेरे, कर्वे, देशपांडे ह्या सगळ्यांना फाशीची शिक्षा डिक्लेअर झाली. त्याप्रमाणे लगेच त्याची अंमलबजावणी. ब्रिटिशांच्या राज्यात हे एक चांगलं होतं. म्हणजे एखादा असं काही जर काही मॅटर झालं तर त्या संदर्भात शिक्षा कोर्टात पटापट शिक्षा सुनावल्या जायच्या. त्याची अंमलबजावणी पण पटकन व्हायची. नाहीतर तुम्ही आपल्याकडच्या गोष्टी आठवून बघा. अफजल गुरु दिली आहे फाशीची शिक्षा, सर्वोच्च न्यायालयाने दिली, म्हणजे डिक्लेअर केली. पण त्यानंतर ते दयेचा अर्ज केलाय. राष्ट्रपती अतिशय विचारी. एक राष्ट्रपती गेले तरी दुसरे राष्ट्रपती विचारच करत बसले. किती वर्ष अफजल गुरु तुरुंगात होता. त्या तुलनेमध्ये कसाब हा बऱ्यापैकी लवकर फासावर लटकवला गेला, पण तरी प्रदीर्घ काळ कसाबनी पण तुरुंगातच काढलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडं म्हणजे आपल्या ब्रिटिश शासनानंतर जे स्वतंत्र भारताचं शासन आहे त्यांच्यामध्ये ह्या ज्या शिक्षा आहेत ह्या द्यायला खूप विलंब होतो. आणि त्याच्यामुळं बरेच असं लक्षात येतं की गुन्हेगार हे गुन्हा करताना आजकाल घाबरत नाही. इथं क्रांतिकारक हे काही गुन्हेगार नाही आहेत. फक्त मी संदर्भ देतोय की ह्या क्रांतिकारकांना ज्या तत्परतेने शिक्षा दिल्या गेल्या आणि त्रास पण प्रचंड, या सगळ्यामध्ये गृहीत धरलेलं होतं की तिसरे सावरकर म्हणजे नारायण दामोदर सावरकर यांना खूप छळाला सामोरं जावं लागत होतं. अशी काही घटना घडली की पहिल्यांदा नारायण सावरकर तुरुंगात, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात. का तर माहिती मिळते का बघायचं. आता ह्या सगळ्याची सूत्र हलवणारी जी व्यक्ती आहे ही मात्र लंडनमध्ये सुरक्षित होती. ही भारतात नव्हती. त्याचं नाव आहे कर्झन वायली. आणि मग क्रांतिकारकांनी केलेली खूप मोठी गोष्ट आहे ती म्हणजे कर्झन वायलीलाच लंडनमध्ये गोळ्या घालून मारण्यात आलं. हुतात्मा मदनलाल धिंगरा या अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमात जाऊन कर्झन वायलीची हत्या केली. इथं लक्षात येईल की हा आवाज एवढा मोठा होता की युरोपमध्ये सगळी हवा झाली की इंग्लिश लोक इंग्लंडमध्ये सुरक्षित नाहीत. इंग्रजांचा एक मोठा प्रचार त्यावेळेला चालू होता. तो म्हणजे भारतीयांवरती आम्ही जे राज्य करतोय ते त्यांच्याच इच्छेमुळं करतोय, त्यांची इच्छा आहे म्हणून. आता कळलं की असं काही नाही आहे, ब्रिटिश हे खोटं बोलत आहे. त्याचबरोबर जर्मनीमध्ये स्टुटगार्ड या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. तिथं मॅडम भिकाजी कामा यांनी स्वतंत्र भारताचा म्हणून एक ध्वज जो पहिला राष्ट्रध्वज आधुनिक काळातला हा तिथं फडकवला. हा ध्वज हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निर्माण केलेला होता. इथं तुम्हाला चित्र दिसेल त्या ध्वजाचं. तर हा ध्वज हा मॅडम कामा यांनी स्टुटगार्ड इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकवला. इथून चित्र दिसलं की भारत हा ब्रिटिशांच्या हाताखाली राहू इच्छित नाही, उलट भारताला स्वातंत्र्य पाहिजे आहे, ब्रिटिशांचं राज्य नकोय,
युरोपमध्ये ही माहिती पसरवण्यामध्ये अभिनव भारतचा हात हा खूप मोठा आहे. आता कर्जन वायलीची हत्या झाल्यामुळं सावरकरांवर संशयाची सुई होतीच, पण त्यांचं म्हणणं माझ्यामुळे इतरांना त्रास नको, त्यांनी इंडिया हाऊसमध्ये राहणं सोडलं होतं. पण त्यावेळेला त्यांची अवस्था खूप बिकट होती. म्हणजे स्वतःचं घरदार जप्त झालेलं आहे, त्यांचा स्वतःचा मुलगा काही कारणाने आजारी पडून वारलेला आहे, त्यांना स्वतःला इंग्लंडमध्ये नीट राहता येत नाही, आणि ह्या अवस्थेत ते तिथं होते. आता ब्रिटिश हे सावरकरांना अटक करायच्या मागे लागले होते. काही कामानिमित्त सावरकर फ्रान्समध्ये आले होते आणि त्यामुळं अशी एक धारणा होती की सावरकरांनी फ्रान्समधून इंग्लंडमध्ये जायचंच नाही, म्हणजे त्यांना अटक होणार नाही. पण प्रत्यक्ष सावरकरांचं म्हणणं होतं की जर माझ्या सूचनेनुसार अनेक क्रांतिकारक आपला स्वतःचा जीव द्यायला मागे पुढे बघत नाहीत, तर मी केवळ अटक होणार एवढ्या भीतीपोटी का म्हणून राहायचं. आणि म्हणून ते इंग्लंडला गेलेच. इंग्लंडला गेल्यावर त्यांना अटक झाली, पण त्यांच्यावरचे जे सगळे खटले अभियोग, हे सगळे अभियोग भारतात चालवायचे, म्हणून त्यांना अटक करून भारतात पाठवायचं ठरवलं. आणि इथून पुढं एक प्रचंड मोठी योजना ही सावरकरांनी आखली. ते आपण पुढच्या भागात